नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी उठलो, आवरलो. आज होता गुढीपाडवा. तर गुढीपाडव्यासाठी आदल्या दिवशी आपण घेतलेलं मटेरियल होतं ते घेऊन जायचं होतं परत ऑफिसला आणि दुकानावर. तर सकाळी सगळं मटेरियल उचललं आणि डायरेक्ट निघालो आपल्या ऑफिसला जायला. तर काही कुणाला सोबत नव्हता. आज होता तुषार. तर तुषारला घेऊन गेलो डायरेक्ट मी शॉपवर, कारण का ऑफिसला गेला होता कुणालदानी जाऊन ऑफिसला क्लिनिंग वगैरे केली. तर तुषारला घेऊन गेलो मी आपल्या शॉपवर गेल्यावर मग आम्ही तिथं पण क्लिनिंग केली. त्याच्यानंतर कुणालदा पण आला. मग आतमध्ये तुषारची पूजा चालली होती. मग बाहेर आम्ही म्हणलं तर गुढी उभारायचं काम कंप्लीट करू. तर काम कंप्लीट करत होतो. काम कंप्लीट झालं, गुढी उभारली, फोटो घेतला आणि निघालो मग ऑफिसकडे जायला. ऑफिसला आलो. ऑफिसला क्लिनिंग झाली होती, फक्त पूजा बाकी होती. मग लगेच तुषारने घेतला पूजेसाठी काम. तुषारने पूजा कंप्लीट केली. तर मी बाकीचे जे छोटे वस्तू होते त्या काढून दिलं त्याला. क्लिनिंग वगैरे पुसून द्यायचं होतं ते सगळं झालं. मग त्याच्यानंतर मग तिथलची पण गुढी उभी केली. गुढीची पूजा वगैरे केली. तेवढ्यात दिदी आली. मग दिदीने तिथं छोटीशी रांगोळी पण काढली. इथली पण पूजा कंप्लीट झाली. दोन्ही पूजा कंप्लीट करून गेलो रूमवर कशासाठी गेलो तर रूमवर गेलो होतो कारण का आपली लॅपटॉपची बॅग राहिली होती रूमवरच. मग रूमवर गेलो, लॅपटॉपची बॅग उचलली आणि परत निघालो आपल्या नवीन ऑफिसकडे जायला. कारण का तिकडं आज जरा वर्कलोड होता, त्याच्यामुळं कुणालदा आणि मी दोघं पण तिकडंच चाललो होतो. रस्त्याने चाललो होतो. कुणालदा गाडी चालवत होता. कुणालदा म्हणला संध्याकाळी आपल्याला घरी जायचं. म्हणलं घरी कशासाठी? मग तसाच विषय निघाला. तुम्हाला विषय सांगतोच पुढं घरी जायचं मागचं कारण काय होतं. तर तिथं कुस्तीचा पण आखाडा होता. त्याला म्हणलं अरे बाई आपण संध्याकाळी येऊ. तर तो म्हणला नाही आपल्याला जायचं तिकडं. म्हणलं तिकडं कुठं? म्हणलं सांगतो. मला तर त्याने सांगितलं, मी तुम्हाला पण सांगतो पुढे जसं व्हिडिओ जाईन तशी. मग तिथून पोचलो आपण तिकडं. मग आम्ही काय केलं होतं, काम वाटून घेतलेलं. काम काय वाटून घेतलेलं ते तर नाही सांगत, पण काम आम्ही वाटून घेतलेलं. काम वगैरे कंप्लीट झालं. मग कोणाला बोलला चल जेवायला गेलो. जेवण वगैरे झालं. मग तिथून तो बोलला एक काम आहे ते पण करून येऊ. मग तिथून काम काय होतं तर घेतला होता तुषार शेटला नवीन मोबाईल. ते मोबाईलची डिलिव्हरी ते आणायला आम्ही दोघं गेलो. मग पहिलं तर तिकडं गेलो, डिलिव्हरी घेतली. डिलिव्हरी बघा तुम्ही जरा लईच मोठी आहे, ठीक आहे. डिलिव्हरी पण घेतली आणि मग डायरेक्ट आलो आपल्या कामासाठी. कामावर पोचलो. कामावर गाडी घेऊन चाललो होतो. तर ते बाई बॉक्स नुसतंच टोचत होतं पायाला रे. बाई लई जड होतं. नाही तर ते एक फोन नव्हता, टोटल 6 फोन होते. एक 17 Pro Max होता ऑरेंज कलरचा, भगव्या रंगाचा. त्याच्यानंतर 3 17 होते बेस आणि एक 17 आपला स्वतःचा होता आणि एक 16 होता आणि 3 मध्ये एक आपला होता. असं काहीतरी सीन होता. तर मग आपलं काम चाललं होतं. आता काम तर काही दिवसभर असंच फिरणं चाललं होतं. बाकी काही काम नव्हतं असं मेनली. त्याच्या इथं हा सीन मला लई तगडा वाटला. बाई त्यांनी 28 फ्लोअर बनवलेत नुसते नावाला. त्याच्यात त्यांनी 22 डायरेक्ट गायब केला आहे ना. तुम्ही एकदा रिवाइंड करून व्हिडिओ बघा. 21 आहे, 22च नाही डायरेक्ट 23. आणि हे बघा बाई डोळे डायरेक्ट घर जाम. तिथली काम आवरली. मग निघालो आपल्या रूमवर यायला. तर जाताना तो बोलला थोडं थंड हो. थंड पिण्यासाठी थांबलो रस प्यायला. रस वगैरे पिला. तिथून डायरेक्ट निघालो मग आपल्या रूमवर यायला. रूमवर तर यायला निघालो होतो, पण आपल्याला जायचं तर खरं रूमवर नव्हतं. आपल्याला जायचं होतं सकाळी ज्या गुढ्या उभारल्या होत्या त्याचा उतरवायला. तर मग त्या उतरवण्यासाठी लागतं गूळ आणि नारळ. तर मग ते दोन्ही परचेस करायला कोणाला गेला होता दुकानात. तर मी थांबलो होतो बाहेर. तर मग आता थांबलो आहे तर एक शूट तरी घेऊन टाकावं. आणि त्यात ते प्लेन पण एकदम टॉपमध्ये चाललं होतं. मग तिथून गेलो डायरेक्ट आपल्या ऑफिसला गेलो. ऑफिसची पहिली गुढी उतरवली. गुढी उतरवायला तर मीच होतो दोन्ही पण, कारण का हे दोघं बिझी वर्कमध्ये. वर्कलोड दुपारनंतर लई वर्कलोड राहतो आम्हाला. सकाळ कोणाला आला आणि त्याच्यानंतर आम्हाला असं असतं. तर मग हे कोटेशन जरा उलटंपालटं झालं होतं आजच्या दिवशी. त्याच्यामुळं तो तर वर्कलोडमध्येच होता. नारळ वगैरे फोडला, गुळ वगैरे दाखवला, प्रसाद दिला. सगळ्यांना प्रसाद वाटला. देवापुढं पण प्रसाद ठेवला. मग तिथून डायरेक्ट गेलो आपल्या समर्थनी दागिन्याला. शटर खाली घेतलं, सगळं लॉक केलं आणि समर्थनी दागिने निघालो. तेवढंच कुणाला म्हणलं हे राहिलं ते राहिलं.
ये होईना बात. मग परत वर गेलो, ठेवून आलो. परत तो माझ्या मागं लगेच वर. म्हणलं तू का आला? तो म्हणला अरे मोबाईल बी राहिला. म्हणलं वा बेटे वा, मौज कर दी. ते सगळं आवरलं, सगळं ठेवलं. डायरेक्ट समर्थनीला पोचलो. मध्ये क्लायंट होते, कस्टमर होते आणि टूक्स तर आपला त्यांना हँडल करत होता. त्याला म्हणलं बाई मी घेतो उतरून, तुम्ही बसा हँडल करत. दोघंजणं हँडल करत बसले. मी घेतली गुढी उतरून. इथल्या पण गुढीला प्रसाद दाखवला, मंदिरात देवाला पण प्रसाद दाखवला. मग तिथलं पण काम आवरलं. मग डायरेक्ट निघालो रूमवर जायला. आता तर फायनली रूमवरच चाललो होतो. आता काहीच विषय नव्हता काहीच, कारण का दुसरं काहीच काम नव्हतं आम्हाला. रूमवर जाऊन फक्त प्लॅनिंग करायचं कसं काय जायचं आहे त्याचं, आणि बस एवढं सॉर्टेड होतं. गुढीचं विषय काय झाला इथं मेन नारळ फुटत नव्हता. नारळ फाट्याक फुटत नव्हतं. तरी आपटून फोडलं मी. ताराबाई जोगिंदर दर्शन वगैरे घेतलं आणि डायरेक्ट निघालो मग रूमवर यायला. पूजेचे जे काय हार वगैरे होते ते पण घेतले. म्हणलं ते आता पाण्यात सोडून देऊ. पूजेचं सगळं सामान घेतलं, म्हणजे जसं की हार होता, त्याच्यानंतर तो कडुलिंबाचा पाला थोडा खाल्ला. बाकीचा उरलेला एवढं तर नाही खाऊ शकत, बाकीचा घेतला मग टाकून. मग तुशान मी आलो रूमवर. कुणाला आपला पहिलाच निघून गेला होता, कारण का त्याला जायचं होतं जरा कटिंगसाठी, हेअर कटिंगसाठी. मग तो पुढं गेला. आम्ही दोघं मागून निवांत चिलमध्ये पोचलो आपल्या रूमवर पोचलो. फ्रेश वगैरे झालो, बॅग पॅक केली एकदम क्वालिटीमध्ये. बस ओके, डायरेक्ट निघालो मग आपल्या घरी जायला. निघालो. माझ्या वैयक्तिकरित्या अशी एक गाडी देण्यात आली. मग मी तीच ड्राईव्ह करत घरी गेलो. आणि मेन विषय असा झाला होता बाई, सनसेट एकदम क्वालिटी दिसत होता. मी आता ही शूट पुरतं गाडी चालवत होतो, पण पुढं जाऊन थांबूनच घेतलेलं मी डायरेक्ट 10 मिनटं. म्हणलं बाई सनसेट बघूनच जावं. सनसेट एकदम मला आहे ना, सनसेट आहे ना खूप आवडतो. ज्या गोष्टी सन नाव येतं ना त्या गोष्टी मला लय आवडतात सिरियसली. मग तेवढं झालं. मग लागलो आपल्या मेन रोडला, आय मीन आपल्या राजगुरुनगर हायवेला. मग तिथून पोचलो घरी यायच्या पहिलेच आपल्या पोरांचे फोन, कधी येणार म्हणलं आलोच. कारण तर काय होतं ते तुम्हाला आता दाखवतोच. कारण हे होतं, कारण का आपल्या मंचरमध्ये वरती सर्वात मोठी शोभायात्रा मिस करणं हे तर काय आपलं जमत नसतं. मग लगेच पोचलो मंचरला. बाई नियोजन ना एकदम टॉप नॉच होतं. बाई बघाच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ टाकलेत, नक्की बघा. धन्यवाद.
कसं वाटलं? कसं वाटलं नियोजन? टॉप ना, एकदम टॉप म्हणजे टॉप. अरे पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी शोभायात्रा सोपं आहे का? गुढीपाडवा मंचरचा नाद नाही. तर अशा प्रकारे घरी आलो. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.